तर मंडळी, आज आपण बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी एक रेसिपी बनवलेली आहे। चला तर आज आपण मस्त अशी हरभरे आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवलेली आहे आणि सोबत या आपण मस्त अशा गुबगुबीत फुलणाऱ्या पुऱ्या सुद्धा बनवलेल्या आहेत। तर ही रेसिपी बनवणं अगदी सोपं आहे आणि पुरी कशी गुबगुबीत फुलेल किंवा भाजी कशी बनवायची आणि पीठ कसं मळायचं पुरीचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील आणि पुऱ्या ज्या आहेत अगदी सॉफ्ट कशा बनतील ते सुद्धा मी सांगितलेलं आहे। तर चला मग आता सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मी इकडे हरभरे जे आहेत 1.5 वाटी घेतलेले आहेत आणि हरभरे जे आहे मी 1 रात्री आधीच भिजत ठेवलेले होते। तर आता सकाळी उठून त्याला 2 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं आणि मग त्यानंतर कुकरमध्ये घातलं। सोबतच मी इकडे अगदी लहान लहान असे बटाटे आहेत त्यामुळे मी 5 ते 6 बटाटे घेतले आणि त्यानंतर मग यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी घालायचं आणि कुकरच्या शिट्या करून घ्यायचं। तर साधारणतः 3 ते 4 शिट्यामध्ये तरी हे मस्त असं शिजतं। तर आता बटाटे जे आहेत जास्ती नाही शिजवायचे आणि हरभरे सुद्धा जास्ती नाही शिजवायचे। तर आपण 2-3 शिट्यामध्येच याला छान असं शिजवून घेऊयात। तर आता तो कुकर थंड होऊ दे तोपर्यंत आपण पुरीची तयारी करून घेऊयात। तर पुरीसाठी मी इकडे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैदा जो आहे तो अशा प्रकारे चाळूनच घ्यायचा आणि त्यानंतर मग यामध्ये आपण 1 चमचा इतका रवा घातलेला आहे। रवा बारीक आहे आणि त्यानंतर मग इकडे मी चिमूटभर असा सोडा घातला आणि चवीपुरतं मीठ सुद्धा घातलं आणि मग त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याला छान असं मळून घेऊयात। तर मंडळी, पुऱ्या ज्या आहेत अगदी गुब्बाऱ्यासारख्या अगदी म्हणजे असं गुबगुबीत कशा फुलतात म्हणजे, तर यासाठी आपण पीठ व्यवस्थित मिळवलं पाहिजे आणि सोबत अगदी चिमूटभर असा सोडा घातलात ना की पुऱ्या फुलतातच फुलतात। तर मंडळी, आणि पुऱ्या जे आपण करू ना गोळे ते थोडे मोठे गोळे करायचे, म्हणजे पुरी जी आहे थोडी जाड असली पाहिजे, त्यामुळे कसं पुरी तुटायची शक्यता नसते आणि छान अशा गुबगुबीत फुलतात। तर आता आपण इकडे पीठ मळून घेतलेलं आहे। तर आता आपण भाजीची तयारी करूयात तोपर्यंत हे पीठ जे आहे छान असं भिजतं। तर आता आपण भाजीची तयारी करूयात त्यासाठी मी इकडे कुकर ओपन करून बघितले, कुकर थंड झाला होता। तर आता यामधलं सगळं पाणी आपण साईडला काढून ठेवायचं आणि अशा प्रकारे बटाटे आणि हरभरे साईडला करायचं। तर आता हरभरे बघत आहात तुम्ही छान शिजलेले आहेत परफेक्ट आणि बटाटासुद्धा परफेक्टच शिजलेला आहे। तर आता काय करूयात, एक पातेलं घेऊयात, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि 1 चमचा इतकं मोठं जिरं घालायचं। त्यानंतर 1 सुकी मिरची घालायची, लाल मिरची, आणि त्यानंतर मग इकडे आपण चिमूटभर असं हिंगसुद्धा घातलेलं आहे। तर आता तेजपत्तासुद्धा 1 घालायचा। त्यानंतर मिरची आणि आलं जे आहे मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये 1 चमचा इतकं घालायचं आणि थोडं याला परतून घ्यायचं। गॅसचं फ्लेम बारीकच ठेवायचं आणि मग यामध्ये मी थोडे लहान लहान आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत ते उभे चिरले आणि मग यामध्ये घातलं। तर आता काय करायचं, 2-3 टमॅटोची जी आहे प्युरी बनवून घ्यायची आणि यामध्ये घालायची। तर आता मी इकडे प्युरीसुद्धा घातले। आता याला थोडं शिजवूया आणि त्यानंतर सुके मसाले घालत आहोत। तर सुक्या मसाल्यांमध्ये पहिल्यांदा 1 चमचा जिरं पूड घातलेला आहे, 1 चमचा धनेपूड घातलेला आहे आणि सांबार मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि चिमूटभर असं हळदसुद्धा घातले आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आणि त्यानंतर मग 1 चमचा इतकं लाल मिरची पूडसुद्धा घालायचं। तर आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर थोडं याला मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर मी इकडे हिरवे वाटाणे जे लहान लहान असतात ना ते घेतलेले आहेत 1 वाटी। त्यानंतर आपण हरभरे शिजवून घेतलेले ते सुद्धा घातले आणि बटाटासुद्धा कुस्करून घातला। आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊयात आणि मग त्यानंतर यामध्ये आपण अगदी 1 ग्लास इतकं पाणी घालत आहोत। तर मिक्सरला जे आपण प्युरी वाटून घेतलेली ना त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं मी, अर्धा ग्लास इतकं, आणि यामध्ये घातले। तर आता मला थोडं हे जाड वाटत होतं त्यासाठी मी इकडे अजून अर्धा ग्लास पाणी घातले, त्यामुळे टोटल आपण 1 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे। तर आता याला थोडं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅस करून थोडं त्याला उकळायला ठेवायचं। तर आता मी तिकडे उकळण्यासाठी तिकडे ठेवलेले आहे आणि तोपर्यंत मग तेल मी एका पातेल्यात घातले पुरी तळण्यासाठी। त्यानंतर मग आपलं पीठ जे आहे व्यवस्थित छान परफेक्ट असं भिजलेलं होतं। तर आता काय करायचं, याचे छोटे छोटेसे असे गोळे करून घ्यायचे। तर गोळे जे आहेत जास्तही लहान नाही करायचे, जास्त मोठेही नाही करायचे। तर आता इकडे तुम्ही बघत आहात हा साईज तुम्ही पुरीचा ठेवू शकता। तर चला आता थोडं सुकं पीठ मी पोळपाटवर ठेवले
आणि त्यानंतर एक एक माली घेऊन याला छान असं लाटून घेतले। पुऱ्या ज्या आहेत जास्त मोठ्या नसतात, त्यामुळे मी अगदी छोट्या छोट्या पुऱ्या करत आहे। आणि पुऱ्या ज्या आहेत मस्त अशा गुब्बाऱ्यासारख्या फुलतात, आता तुम्ही बघणारच। तर आता मी काय केले, पहिलाच सगळ्या पुऱ्या ज्या आहेत लाटून घेतले आणि त्यानंतर एकदाच तळायला बसले, कारण तेल एकदा गरम झालं की पटापटा पुऱ्या तळतात त्यासाठी। तर आता इतक्या 1.5 कप जे आपण मैद्याचं पीठ घेतलं होतं ना, त्या पिठामध्ये साधारणतः 14 ते 15 पुऱ्या झालेल्या आहेत। तर आता तुम्ही इकडे बघितलातच गॅसचं फ्लेम जे आहे ते मोठं ठेवायचं आणि मग त्यानंतर पुरी घालायची, म्हणजे कशी पुरी लगेच फुलते। जर समजा तुम्ही गॅसचा फ्लेम बारीक ठेवला आणि त्यानंतर मग पुरी सोडला की मग पुरी मात्र अर्धी फुगते किंवा कडक होते, या अडचणी येतात। त्यासाठी काय करायचं, गॅसचं फ्लेम मोठं ठेवायचं, तेल कडकडीत थोडं गरम करून घ्यायचं आणि मग त्यानंतर पटापट अशा पुऱ्या घालायच्या आणि जास्त हे गोल्डन कलर नाही द्यायचा। हलकासा गोल्डन कलर आला की मग त्यानंतर पुरी लगेच काढायची। तर आता इकडे तुम्ही बघत आहात मी एकानंतर एक अशा पुऱ्या तळून घेत आहे आणि अगदी मस्त अशा फुलत आहेत पुऱ्या। तर चला मग अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेते आणि यामध्ये जे आपण चिमूटभर असा सोडा घातलेला आहे ना, त्याने सुद्धा या पुऱ्या ज्या आहेत अगदी फुल्या फुल्या गुब्बाऱ्यासारख्या फुलतात। तर आता चला, आता मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि इकडे आपली भाजीसुद्धा मस्त झालेली आहे आणि आता इकडे तुम्ही बघत आहात पुऱ्यासुद्धा परफेक्ट आपल्या सगळ्या फुललेल्या आहेत। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर मंडळी, संडे स्पेशल तुम्ही अशा प्रकारे नाश्त्यासाठी ही रेसिपी करू शकता आणि घरी जर तुम्ही बनवलात की कशी होते मला नक्की कमेंट करून सांगा। तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, इकडे तुम्ही बघत आहात आपल्या मस्त अशा पुऱ्या छान झालेल्या आहेत आणि सांबारसुद्धा चवीलासुद्धा मस्त झाला होता, कारण हा व्हिडिओ बनवल्यानंतर लगेच मी टेस्ट केले तर थोडंसं मीठ कमी होतं, त्यामुळे वरून थोडंसं मीठ घातले आणि त्यानंतर मग मी ही पुरी आणि भाजी खाल्ले, मस्तच झाली होती। तर मंडळी, एकदा नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला आणि घरच्यांनासुद्धा आवडेल। तर आता रेसिपी तुम्हाला जास्त आवडली तर नक्की तिघांना शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला। भेटू पण पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।